शेतकरी बांधवांनो, आपण पाहतोय की बऱ्याच ज्या काही सामाजिक संस्था असतील किंवा गव्हर्नमेंट असेल, गव्हर्नमेंटचं जे काही पंचायत समितीचा विभाग असेल किंवा कृषी विभाग असेल किंवा इवन नॅचरल शुगरचे डेअरीच्या माध्यमातून सुद्धा एक विशेष योजना जी आहे ते आखून अशा पद्धतीचे बायोगॅस प्लांट जे आहे ते देण्यात आलेले. तर ह्याचा कसा शेतीसाठी उपयुक्त फायदा होतोय, तर ते उत्कृष्ट उदाहरण जे आहे ते हे शेतकरी महोदय आहेत. आपण जर इथं पाहिलं तर हे फीड सेक्शन आहे, म्हणजे जनावरांचं जे काही शेण आहे तर शेणकाला स्लरी तयार करून ह्याच्यामध्ये जे आहे ते टाकले जाते आणि त्याच्यातून ही स्लरी तयार होऊन ह्या म्हणजे बलूनमध्ये जाते आणि याच्यामध्ये सगळं जे आहे ते डायजेशनची प्रक्रिया पूर्ण होते, कुजायची प्रक्रिया अनाएरोबिक पद्धतीने याच्यामध्ये होते. आता ह्या शेतकरी महोदयांनी काय केलंय, ह्याच्यातून निघालेली स्लरी जी आहे ते डायरेक्ट त्यांच्या शेतामध्ये जाण्याच्या अनुषंगाने उत्कृष्ट असं जुगाड केलेलं आहे. ह्याच्या आधी हे शेणाची बकेट कसं नेत होता तुम्ही, हे पाठीला फवाऱ्यामध्ये घालून गाडीवर जाऊन म्हणजे ही सगळी स्लरी फवाऱ्यात भरायची, मोटरसायकलवर तिकडे रानात खाली जायचे, जवळपास किती 200-300 फूट असं 2000 फुटावर ते घेऊन जायचे. म्हणजे हे सगळं खर्च, एकतर पेट्रोलचा खर्च आणि हे सगळं म्हणजे अंगावर तेवढं मोठं शेणाचं हे घेऊन जाणं ते किचकट होतं. तर त्याला एक चांगला नामी उपाय ह्यांनी केलेला आहे. तर त्यांनी काय केलंय, आधी तुमचं पूर्ण नाव सांगा आणि मोबाईल नंबर सांगा. देवीदास गोरे, नायगाव. मोबाईल नंबर 9175 95 64 98. आता ही जी तुमची बेजारी होत होती, शेण स्लरी गाडीवर फवाऱ्यात टाकून न्यायची, पुन्हा रानात इथून तिथून ते त्याचा नोजल काढून जी काय करायचं, त्याला पर्याय काय सुचला, कशा पद्धतीने केले हे सांगा तुम्ही. पर्याय म्हणजे साहेब असं जिकिरीचं काम व्हायला कष्टाचं आहे. 2-2 दिवस लागायला पूर्ण उसाला ड्रिंचिंग करण्यासाठी. म्हणजे असं आलं की त्याला पर्याय काहीतरी काढला पाहिजे. मग बसल्यानंतर मग असं मशिनरी दुकानात बसल्यानंतर मडपंपाचं मिळालं आणि मडपंप गावामधूनच घेतला. मडपंप कितीला खर्च, ही किती एचपीचा आहे आणि किती खर्च आला? मडपंप आहे 3 HP चा. मडपंप घेऊन साहेब त्याला जवळजवळ झाले असतील 10 वर्ष. 10 वर्ष झाले मडपंप घेऊन. 10 वर्षात कधी जळाला नाही, काही नाही, काही सोय झालेला नाही, कसलंही मेंटेनन्स साहेब त्याचं. आणि आपल्या बोरच्या मोटर सारखं पाणी मारतो, जरी डिस्चार्ज त्याचा लहान जरी पाईप दिसत असला, जेवढं बोरचं इनलेट पडणार तेवढं पाणी उचलतो, तेवढ्या पाईपामध्ये एवढ्या प्रेशरनं पाणी जाते. बर, मग हे बोरचं पाणी याच्यामध्ये इनलेट पडतंय, स्वच्छ पाणी पडतंय आणि मिक्स करून ही मोटर आपली मडपंपाने उचलून डायरेक्ट पाईपलाईन मध्ये जाऊन वेंचुरी म्हणजे नेतात ना? वेंचुरी नाही, मडपंपाच्या साह्यानं पूर्ण त्या पाण्याच्या पाईपलाईन मध्ये जोडलेला आहे. ओके, वेंचुरी बायपास म्हणजे डायरेक्ट तिथं खूप वेंचुरीचं काही कामच नाही साहेब. पहिले वेंचुरीनं केलं पण आता काही आवश्यकताच नाही. ओके, म्हणजे हो का, हे जे आहे हे मडपंपाचं जे आहे ते हे वस पाईप आहे मडपंपचं, आहे ना, हे वसतय पाईप आणि इथून जे आहे ते हे निघून ह्या पाईपानं असंच आउटलेट काढून हे जे आहे ते त्याच्यामध्ये त्या वेंचुरी त्या ह्याच्यामध्ये घातलंय आणि तिथून तर त्याला काय फिल्टर वगैरे काही गोष्टी आहेत का नाही? फिल्टर मधले जाळी काढून ठेवली साहेब. बर, जाळी काढून घेतली, जाळी काढून घेतलेली आहे. जोपर्यंत आपल्यापाशी पाणी भरपूर आहे तोपर्यंत पाणी जोपर्यंत मिळतंय उसाला तोपर्यंत स्लरी वगैरे सोडायची. ही स्लरी कशी सोडता, म्हणजे किती मिनिटाला सोडता, काय त्याचं शेड्यूल आहे का काही? एक आपले जर समजा पाटपर्यंत एका काकरीत जर पाणी लावलं असेल बर, तर 15 मिनिट इथून मोटर चालू करायची, 15 मिनिटानंतर बंद करायची. एक पण अर्धा तास थांबल्यानंतर दुसऱ्या काकरीत टाकल्यानंतर परत आणखी मडपंप चालू करायचा. बर, असं प्रत्येक काकरीला. नाही म्हणजे स्लरी पूर्ण सरी भिजायला तुम्हाला लागणार सामान्य पाणी मग तिथं येता का नुसतं हीच पाणी देता तुम्ही? नाही, सामान्य पाण्यामध्ये मिक्स करून येत आहे. हे मिक्स करून पण हे कंटिन्यू ही राहणार, चालू कंटिन्यू राहणार सर. ओके, वडील खाली दार मोडायला असतं, मी इथं बसून असतो हौदापाशी कंटिन्यू मोटर बंद चालू करण्यासाठी. बंद चालू का करायला लागते मोटर? हे मडपंपाची का? मडपंपाची फक्त. ओके, म्हणजे मिक्सिंग पाणी कंटिन्यू चालावं, आपलं दिवसभर चालावं. म्हणजे एका हप्त्यामध्ये अर्धा एकर रान जर चांगल्या पद्धतीने भिजवलं तर 1 हप्ता पुन्हा पेंडिंग ठेवून दुसऱ्या हप्त्यात आणखी स्लरी आणि जमा झाली की 8 दिवसानंतर पुन्हा दुसरा अर्धा एकर. ओके, असं कंटिन्यू. आधी जे आहे ते ही ह्यांचा गोठा आहे, ह्या गोठ्यातून इथं एक बाजूला हौद आहे, त्या हौदामध्ये सगळं शेण पाणी आणि स्लरी जे आहे ते इवन मलमूत्र सुद्धा इथं ते कलेक्ट करतात. हे फार जुनं छोटस जुगाड होतं म्हणून त्यांनी ह्याच्या ऐवजी पुन्हा हा मोठा, बरोबर ना, असंच ना, पुन्हा हा थोडा मोठा हौद घेतला. हे पण लहान पडायला म्हणून अशा पद्धतीचं ह्यांनी थेट जे आहे ते एक कन्स्ट्रक्शनच करून मोठा हौद केला. आणि आता ह्याच्यामध्ये जे बायोगॅसची स्लरी साहेब
कंटिन्यू चालते त्याच्यामध्ये आणखी. ह्याच्यामध्ये तिकडे आपण जर एका बारक्या छोट्या नळीनं पाणी जर टाकलं एक नळा एवढं तर कंटिन्यू ह्याच्यामध्ये मिक्स होऊन ओके. आणि इथून जे आहे ते तिकडं कधी थांबायची सुद्धा आवश्यकता पडत नाही साहेब. दोन्हीचं बरोबर असं लावलं एकटं पण दारा धरू शकतं. अंदाजे किती खर्च येईल सगळा पंप सहित ह्याचा सहित सगळ्याला? पंपाची सध्या किंमत साहेब आता 16 ते 17,000 रुपये. मी घेतला त्यावेळेस फक्त 9,500 रुपये होती. बर. आता 16 ते 17,000 रुपये किंमत आहे. आणि हाऊस बांधायला एक आणि रासायनिक खत अजिबात वापरलं नाही म्हणून? रासायनिक खत नाही साहेब. आता फक्त आता सध्या पोटॅश दिलाय. पोटॅश फक्त. तर 100% संबंधित शेतकरी महोदयांचा जो आहे तो ऊस खालचा, आता याच्यापूर्वी आम्ही एक व्हिडिओ अपलोड केलेला, तर तो ऊस पूर्णपणे ह्या फक्त स्लरीवर आहे. तर ज्या शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करायची त्यांनी अशा पद्धतीचं जुगाड जे आहे ते करू शकता. गावडाली जुगाड आहे, फार काही याचे रॉकेट सायन्स नाहीये, साध्या सोप्या पद्धतीनं. आता पाईपलाईन चोकअप होती का? पाईपलाईन काही खराब झाली का? पाईपलाईन चोकअप होत नाही साहेब. एक लाईट जायच्या अगोदर फक्त एक 10 ते 15 मिनिट आपल्याला फक्त स्वच्छ पाणी बंद करायचं आणि स्वच्छ पाणी सोडायचं. बरं. हे 15-20 मिनिट सोडलं. बरं, असं कधी झालंय का तुम्ही कट केला पाईप पण तिथं गाळ लिकेज झाली? कधीही झालं नाही. बरं. कधी सुद्धा झालं नाही. ठिबक वापरता का तिथं? ठिबक वापरलंय कंटिन्यू. उन्हाळ्यात ठिबक कंटिन्यू चालू. म्हणजे हे ठिबकवर नाही, ठिबक चांगल्या पाण्यानं ठिबक. जोपर्यंत पाणी भरपूर आहे, पाट पाणी जोपर्यंत देऊ शकता तोपर्यंत आपलं शेत पूर्ण मलमूत्रानं. ओके. तर ज्यांना वापर करायचा आहे त्यांनी ह्या टेक्नॉलॉजीचा जे आहे ते आपण वापर करू शकता.